येस येस, चला स्टार्ट करू. बघा, कालच्या सेशनला आपण मॉर्निंगला ओरिएंटेशन सेशन बघितलं आपण, त्याच्यामध्ये फॅकल्टी ओळख वगैरे आणि बाकी ज्या काही गोष्टी होत्या त्या आपण डिस्कस केल्या. आफ्टरनून सेशनला थोडस मी कालचं ओव्हरलुक करतो. बुकचं फ्रंट पेज शो करा ना सर. बघा, बुक आपलं प्रिंटिंगला दिलेलं आहे. बुकचं फ्रंट पेज जे आहे ते अजून आलं नाही. एक साधारण प्रिंटिंगला आपल्याला टाइम लागणार नाही, ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन. जे इंटरनल मॅटर आहे, ठीक आहे, किंवा इव्हन प्रोसेस जे काय आपलं, मी एक आता व्हिडिओ वगैरे पण तुम्हाला टाकतो, जे काय आपलं बुक प्रिंटिंगचा पार्ट वगैरे चालू आहे त्या संदर्भात एक तुम्हाला व्हिडिओ पाठवतो मी, ठीक आहे. बट फ्रंट पेज आपलं उद्या किंवा परवा येईल आणि लगेचच, कारण की जिथं आपलं बुक प्रिंट होणार आहे तिथंच ते काय ऑफसेटवाले वगैरे आहेत त्याच्यावरच सुरू आहे आणि आपलं बुक वगैरे ते येईल, ठीक आहे. फ्रंट पेजचं थोडंसं नाव वगैरे पण अजून आपण थोडंसं गुलदस्त्यात ठेवलंय, ओके. तर ते पण मी ऍट अ टाइम बुकचं वगैरे जे नाव असेल, ठीक आहे, त्या संदर्भात एक स्पेशल व्हिडिओ येईल ज्यावेळेस आपलं बुक प्रिंटिंग वगैरे होऊन बाहेर येईल, ठीक आहे. आता मेन मॅटर जो आहे तो म्हणजे इंटरनल कंटेंट कसं असेल बाबा, ठीक आहे. आता पहिली गोष्ट, कालच्या थोडंसं मी कालचं ओव्हरलुक करतो. काल बघा, थोडेसे मुलं कन्फ्युज झाले असं याच्या बाबतीत, की बाबा कालचं जे आपलं आफ्टरनूनचं सेशन झालं ते पूर्ण मराठीमध्ये सरांनी घेतलं होतं, तुषार सरांनी. तर त्या संदर्भात मला थोडंसं तुम्हाला सांगायचं. बघा, ही आपली जी बॅच आहे ही बॅच आपली डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी आणि जे आपले इंग्लिश मिडियम विद्यार्थी आहेत अशा सगळ्या लोकांसाठी ही बॅच आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मी काल एक्सप्लेन करून सांगितलं की जो मराठीचा जो पार्ट असणार आहे प्युअर मराठी कंटेंट आणि मराठीमधून जे काही टीचिंग असेल तो सेपरेट फोल्डर असेल, आणि प्युअर आपण जे काही तुम्ही पोस्टरला फॅकल्टी वगैरे बघितली इंग्लिश मिडियम कंटेंट आणि जे काही इंग्लिश मराठीमधून जे काही टीचिंग असेल ती सेपरेट असेल. हे एकत्रित करण्याचा उद्देश मेन म्हणजे काय, बघा, जर आपण एकच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच घेतली ना, एकच म्हणजे मराठी इंग्लिश मिक्स जर घेतली तर काय होतं की इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो आणि मराठीच्या पण विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो, कारण की बरेचसे असे विद्यार्थी असतात की त्यांना इंग्लिश आणि मराठी किंवा फक्त मराठीच पाहिजे असतं. आणि आता बीएससी अॅग्री, एमएससी अॅग्री किंवा पीएचडी झालेले जे पण जे काही आपल्याकडे असिस्टंट जेआरएला जे काही विद्यार्थी वगैरे असतील ते सगळ्यांना कसं इंग्लिश मिडियम ते प्रेफर करतात जनरली. बीएससी अॅग्री ज्यांच्यातून मराठीतून झाले, त्या सॉरी इंग्लिश मधून झाले ते लोक अशा पद्धतीने आपण कोणालाच प्रॉब्लेम नको. आणि जरी मराठीवाल्याला इंग्लिश मधून बघायचं असेल तरी तो बघू शकतो, आणि इंग्लिशवाल्याला सुद्धा मराठीतून बघायचं असेल तरी तो सेपरेट व्हिडिओ बघू शकतो त्याचे. अशा पद्धतीने ही बॅच डिझाईन केलेली आहे. आणि कालचं जे 5 वाजता जे काय आपलं लेक्चर झालं तुषार सरांचं, तर ते मराठी मीडियम मधून मराठीचे जे मुलं आहेत म्हणजे डिप्लोमाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते डेमो लेक्चर होतं. आज परत 5 वाजता तुषार सरांचंच याच्यात इंग्लिश मधून लेक्चर होईल, ठीक आहे. इंग्लिश मधून लेक्चर होईल. आता एक थोडीशी मला ह्या दोन्ही एक्झामिनेशनची बॅच आपण एकत्र घेतोय, ठीक आहे. तर याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला 2 मिनिटात आधी क्लॅरिटी देतो. सर इको होतोय, ठीक आहे. इको कोणाचा अजून साऊंड वगैरे इको होतोय का? त्यांनी मला कमेंट करा किंवा इथे कमेंट करा, किंवा सर बीएससी अॅग्री फायनल इयर स्टुडंट कृषी सेवक एक्झाम देऊ शकता का, हे जे काही क्वेश्चन आहे ना हे सगळे आपण लास्टला घेऊया. बघा, तुमची पीडीसी वगैरे जर आधी आली, पीडीसी तुमची जर आधी आली फॉर्म वगैरे फिल करायच्या आधी, तर तोपर्यंत म्हणजे तुम्ही त्यावेळेस हा फॉर्म वगैरे भरू शकता, एक्झाम पण देऊ शकता, ठीक आहे. ओके, प्रॉपर लेक्चर चालू आहे, ठीक आहे. ओके, आता बघा तुमचे जे काही क्वेश्चन असेल ना मी ते घेतो. आधी सगळ्यात महत्वाची कसं ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजे, कारण की तुम्हाला बाकी भरपूर मला पोरांनी स्क्रीनशॉट पाठवले, काही क्लिप पण मला पाठवल्या विद्यार्थ्यांनी. तर थोडंसं याच्याबद्दल क्लॅरिटी द्या बाबा, किंवा काही गोष्टी असेल थोड्याशा आक्षेप घेण्यासारख्या वाटल्या, असे पीएचडीचे एमएससीचे काही विद्यार्थी वगैरे होते त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट वगैरे केला, कॉल मेसेज वगैरे पण केले. तर थोडंसं आपण एक सविस्तर 2 मिनिटांमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू. बघा, थोडंसं आता काय होतंय, सगळ्यांनी जवळपास आपले, आता तुम्हाला तर माहिती आहे जे काही तुमचे एक्झामिनेशनसाठी तुम्हाला मार्गदर्शन करणारे लोक आहेत सगळ्यांनीच काय केलंय, बॅच वगैरे प्रत्येक जण टाकायच्या तयारीत आहे, ठीक आहे. मग थोडंसं काही स्टेटमेंट इकडून तिकडून येतात, तर आपल्या बाजूने आतापर्यंत कसं म्हणजे क्लासचं वैशिष्ट्य आहे की ह्या गोष्टी अभ्यासाव्यतिरिक्त म्हणजे क्लास आपला सिरियस असतो, म्हणजे क्लास व्यतिरिक्त, कारण की तुम्ही जे पैसे भरलेले असतात क्लासला, तर त्याचं मेन मोटो काय असतो की तुम्हाला इथून नॉलेज घ्यायचंय किंवा तुम्हाला काहीतरी शिकायचं असतं. टाइमपास, ओके, टाइमपास म्हणून तुम्ही इथं आलेले नसतात.
तर आपल्या क्लासचा मोटो काय असतो या ठिकाणी, की तुम्हाला व्यवस्थित जे काही नॉलेज वगैरे असेल ते व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर भेटलं पाहिजे. अशा अशा पद्धतीने आपण काय करत असतो ते या ठिकाणी टीचिंग वगैरे आपली चालते. टाइमपास वगैरे आपल्या बॅचमध्ये होत नाही. बट काही विषय असे असतात की विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर त्याचे उत्तर द्यावं लागतात आपल्याला. तर पहिली गोष्ट बघा, तर कालचा एक विषय होता की थोडंसं असं वाटलं की म्हणजे ते ऍक्च्युली माझ्यापर्यंत आलं तेव्हा मला असं वाटलं की त्याच्यावर एक आपण एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे. जे की आता मी तुम्हाला सांगत आहे की मराठीतून आपण जो काही लेक्चर घेतला ते मराठीतून डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांकरता घेतला. ठीक आहे. त्याच्यामुळे इंग्लिशच्या पोरांनी नाराज व्हायचं काम नाही. इंग्लिशच्या पोरांसाठी आज 5 वाजता सेम सरांचं लेक्चर होईल. आता दुसरा प्रश्न आहे की ही बॅच आपली एकत्रित आहे म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा म्हणजे तुम्हाला सोबत कृषी सेवकचा अभ्यासासोबतच तुमची कृषी विद्यापीठचा सुद्धा अभ्यास होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेट बॅच तुम्हाला जॉईन करायची गरज नाही. जो काही कृषी सेवकचा सिलेबस 100% असेल आणि जो काही कृषी विद्यापीठ भरतीचा 100% सिलेबस आहे हा सगळा सिलेबस तुमचा याच बॅचमध्ये कम्प्लीट होणार आहे. म्हणजे बघा आता जसं की कृषी सेवकचा जर आपण सिलेबस बघितला तर कृषी सेवकच्या सिलेबसमध्ये ठीक आहे इकडे कृषी सेवक आणि इकडे विद्यापीठ. ठीक आहे. विद्यापीठ भरती. आता जर आपण याला विचार केला ठीक आहे तर थोडं एक्सप्लेनेशन देतो कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याची आयडिया नाही. आता इथं जर आपण विचार केला तर तुम्हाला इथं ऍग्रोनॉमीचा पार्ट आहे. ठीक आहे. सॉइल सायन्सचा पार्ट आहे. त्याच्यानंतर एक्सटेन्शनचा पार्ट आहे. ठीक आहे. प्लांट प्रोटेक्शन मध्ये एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजीचा पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सीडचा पार्ट आहे जो की कशात येतो बॉटनीचा पार्ट आहे. ठीक आहे. फिजिओलॉजी किंवा बॉटनीचा पार्ट आहे हा. बॉटनीचा पार्ट आणि ह्या सीड रिलेटेड बाकीच्या ज्या काही फिजिओलॉजीच्या कन्सेप्ट वगैरे असतील ठीक आहे किंवा बॉटनीच्या याच्या रिलेटेडच्या ज्या काही कन्सेप्ट असतील त्या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर एक मेन सब्जेक्ट आहे. हॉर्टिकल्चर एक्सटेन्शन झाला इकॉनॉमिक्स. ठीक आहे. इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट आपल्याला जवळपास याच्यामध्ये आहेत कृषी सेवकला. ओके. आता इथं एक विषय राहतो आणि कोणता विषय राहतो ऍनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स. ठीक आहे. आता तुम्ही म्हणत असाल की ऍनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स आपल्याला सिलेबसला नाही तर त्याचं लेक्चर काल का. पहिली गोष्ट आता आपली बॅच काय आहे कृषी सेवक आणि कृषी विद्यापीठ भरती ही एकत्र बॅच. ठीक आहे. एकत्र बॅच आहे. तर एचडीएस इकडे जरी नसला तर इकडे तुम्हाला प्रॉपर कोणता सिलेबस असणार आहे इकडे तुम्हाला ऍग्रोनॉमी असणार आहे, सॉइल सायन्स असणार आहे, एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक्स आहे. त्याच्यानंतर प्लांट पॅथॉलॉजी आहे. त्याच्यानंतर एंटोमॉलॉजी. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर. त्याच्यानंतर बॉटनी. अजून कोणता सब्जेक्ट राहिला एचडीएस. ठीक आहे. AHDS. अजून कोणते सब्जेक्ट राहिले आणि मायनर मध्ये तुम्हाला कोणतं असणार आहे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. जसं की आपण बीएससी ऍग्रीला हे करायचो कारण की बीएससी ऍग्रीचा जर आपण विचार केला स्पेशली तर आपल्याला काही कोर्सेस वगैरे आहे सॉइल वॉटर कन्झर्वेशनचे असन ठीक आहे फार्म मेकॅनायझेशनचे वगैरे असन तर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा एक आपल्याला पार्ट आहे. तर याच्यात अजून एखादा सब्जेक्ट वगैरे राहिला असेल म्हणजे बीएससी ऍग्रीला किंवा आपण डिग्रीला आता याच्यामध्ये बीएससी ऍग्रीला किंवा ह्या डिपार्टमेंटच्या ज्या जागा आहेत आता बीएससी थोडक्यात इंजिनिअरिंगच्या जागा असेल इंजिनिअरिंग ठीक आहे बीटेकच्या जागा तर यांच्यासाठी त्या डिपार्टमेंटच्या किंवा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या त्या सेपरेट जागा असणार आहे. म्हणजे बीएससी ऍग्रीला डिपार्टमेंट वाईज ज्या काही विद्यापीठाच्या जागा पडतात त्या डिपार्टमेंट वाईज पडतील. आता इंजिनिअरिंगच्या वेगळ्या जागा पडतील. ठीक आहे. मग आता इंजिनिअरिंगच्या जर जागा पडल्या तर त्यांना ह्या बीएससी ऍग्रीच्या सब्जेक्टचा एक जनरल त्यांना थोडंफार असेल याच्यात पण कोर त्यांचे सब्जेक्ट कोणते असणार आहे त्यांचे जे बीएससी ला इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट होते ते सब्जेक्ट या ठिकाणी त्यांना असतील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता हे जे काही आपल्याला बीएससी ऍग्रीला हे जे काही सब्जेक्ट आहे हे सगळे सब्जेक्ट आपल्याला कोणत्या कोणत्या एक्झामला असणार आहे विद्यापीठची असिस्टंटची एक्झाम. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यापीठची JRA ची. ठीक आहे. JRA ची एक्झाम. त्याच्यानंतर विद्यापीठची SRA ची एक्झाम. ठीक आहे. SRA ची एक्झाम आणि ह्या सगळ्या एक्झाम करता हा सिलेबस आहे. ठीक आहे. जरी तुम्हाला वाटत असलं आता एक स्टेटमेंट आलं होतं माझ्यापर्यंत तर की बाबा बॉटनीचा आणि एचडीएसचा सिलेबस नाही आपल्याला. ठीक आहे. मग थोडंसं मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांनी कन्फ्युज नाही झालं पाहिजे. ठीक आहे. कारण की आपली ही बॅच आहे तर जो पार्ट इकडे आहे तुम्हाला बॉटनीचा जो पार्ट आहे इथं पण सीडचा वगैरे पार्ट तुम्हाला आहे
त्याच्यामुळे बॉटनी तुम्हाला इथं पण करावं लागेल. ठीक आहे. आणि इकडे तुम्हाला या ठिकाणी इकडे तुम्हाला 100% बॉटनीचा अभ्यास करावा लागेल, कारण की बॉटनी हा मेजर सब्जेक्ट आहे. आणि ह्या विद्यापीठ भरतीमध्ये जवळपास किती 25% वेटेज ह्या सब्जेक्टला असेल बॉटनीला. आणि जवळपास जो काय आपला एडीएस हा सब्जेक्ट आहे त्याला 15% वेटेज असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज ॲग्रोनॉमीला असेल. ठीक आहे. नंतर सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर जे मेजर सब्जेक्ट आहे त्याला जास्त वेटेज असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आता इथं तुम्हाला एडीएचा डायरेक्ट तुम्ही सिलेबस जरी नसला दिला तरी हा तुम्हाला विद्यापीठ भरतीला 100% सिलेबस असणार आहे. म्हणजे असं स्वतः डिक्लेअर करायचं नाही की बाबा हा जो काही कृषी सेवकचा सिलेबस आहे हाच विद्यापीठ भरतीचा सिलेबस आहे असं डिक्लेअर करायचं नाही. विद्यापीठ भरतीला तुम्हाला जो काही एमसीआरचा सिलेबस आहे तो सगळा सिलेबस आपल्याला विद्यापीठ भरतीला असणार आहे. आणि आता बघा इथं एसआरए स्पेशली आता हा ऍग्रिकल्चरचा पार्ट झाला. ठीक आहे. हा ऍग्रिकल्चरचा पार्ट झाला. इकडे तुम्हाला जे 80 मार्काचं नॉन टेक्निकलचा पार्ट आहे. ठीक आहे. नॉन टेक्निकलचा पार्ट तो दोन्ही एक्झामिनेशनला आहे. म्हणजे तुम्हाला जिथं गणित बुद्धिमत्ता जीएस वगैरे सगळंच करायचंय. दोन्ही एक्झामिनेशनसाठी सगळंच करायचं. इथं फक्त विषय एका विषयाचा आहे तो म्हणजे कोणता एएचडीएस. आणि आता काल कृषी विद्यापीठच्या सरांनी पण सुरुवातीला ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. जरी कृषी सेवकला हा सिलेबस नसला तरी हा सिलेबस तुम्हाला इम्पॉर्टंट कशाला आहे कृषी विद्यापीठ भरतीला. समजा आता तुम्ही जर विचार केला तुम्ही म्हणताल की या ठिकाणी विद्यापीठ भरतीला सुद्धा आता हा सिलेबस नाही तर या ठिकाणी तुमचं हे 15 आणि समजा हे 25 जवळपास 40 मार्काचा तुमचा लॉस होऊ शकतो. म्हणजे 40%. ठीक आहे. 40% याला वेटेज असेल तर हे 40% वेटेज तुमचं इकडं नुकसान होऊ शकतं. म्हणजे हा स्वतःहून डिक्लेअर करू नका की हाच सिलेबस तुम्हाला इकडं असेल. ठीक आहे. इकडे तुम्हाला सगळे सब्जेक्ट करायचे. तुम्हाला एक सांगितलं आता फक्त विषय एका सब्जेक्टचा आहे. आणि काल सरांनी जे काही लेक्चर घेतलं ते महत्वाचे जे काही ब्रीड असणार आहे. आता विद्यापीठ भरतीमध्ये जास्त फोकस किंवा आता हे क्लास ड चा जो पार्ट असेल किंवा क्लास 3 चा जो असिस्टंटचा पार्ट वगैरे असेल त्याच्यामध्ये अॅनिमल हजबंड्रीचा जो काही पार्ट आहे त्याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन कृषी विद्यापीठचे जे काही आपले अॅनिमल संदर्भात रिसर्च वगैरे झालेले आहे किंवा आयसीआरचे जे काही रिसर्च वगैरे आहे त्याच्यातून क्वेश्चन पडतील. आणि इकडं काल सरांनी करंट ओरिएंटेड लेक्चर घेतला. ठीक आहे. ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. करंट ओरिएंटेड लेक्चर घेतलंय सरांनी जे की आता बघा तुम्हाला जरी अॅनिमल हजबंड्रीचा सिलेबस इकडे नसला तरी अॅनिमल हजबंड्री तुम्हाला याच्यातून पडू शकतो. करंट अफेअर्स जे ऍग्रिकल्चरचं करंट अफेअर्स आहे त्याच्यातून पडू शकतो. मग काल सरांनी त्याच दृष्टीनं कृषी सेवक आणि कृषी विद्यापीठ भरतीला जे की एक महत्वाचं लेक्चर असेल करंट ओरिएंटेड अशा गोष्टी तुम्हाला डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन या ठिकाणी दूर करायचंय. तुम्हाला हा सगळाच अभ्यास काय करायचा आहे 100% करायचा. जर तुम्ही फक्त एवढा सिलेबस टार्गेट करत असाल आणि तुम्ही जर विचार करत असाल की माझं एवढ्या सिलेबसवर इकडे सुद्धा माझं काम होईल तर हे दोन पण सब्जेक्ट तुम्हाला काय करायचे. ठीक आहे. आता दुसरी एक गोष्ट ज्यांना वाटतंय की मला फक्त स्पेशल कृषी सेवकच करायचंय. कृषी सेवकवाल्यांनी फक्त त्यांना एक काम करावं लागतंय काय का हा अॅनिमल हजबंड्रीचा जो सिलेबस आहे तो दिला नाही म्हणजे तो करायचा नाही. ठीक आहे. बट सरांनी काल एक लेक्चर दिले महत्वाचं करंट ओरिएंटेड ते तुम्हाला बघायचंय. बाकीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये बघावं लागतील. ठीक आहे. म्हणजे एकाच बॅच मध्ये तुमच्या 2 परीक्षा होतात. 2 परीक्षा नाही 4 विद्यापीठांच्या किती वेगवेगळे त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट पडतील. आणि ह्या ज्या 3 पोस्ट आहेत ठीक आहे वेगवेगळ्या विद्यापीठांच्या ह्या तर प्रत्येक विद्यापीठाच्या 3 परीक्षा तुम्हाला देता येणार आहे. ठीक आहे. म्हणजे एकच बॅच जॉईन करायची कृषी सेवकची एक्झामिनेशन आणि हे 4 विद्यापीठाच्या जवळपास 12 एक्झाम आणि कृषी सेवक ही 13 एक्झाम तुम्हाला एकाच बॅच मध्ये देता येणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी एसआरए ला सुद्धा तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हा पार्ट असणार आहे. गणित बुद्धिमत्ता आहे मराठी इंग्लिश वगैरे हे जे काही पार्ट आहे कृषी सेवक इकडे जेआरए असिस्टंट वगैरे असेल एसआरए वगैरे सगळ्यांसाठी तो कॉमन सिलेबस आहे. त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच नाही. आणि एसआरए ला तुम्हाला काय असणार आहे एक 20% तुम्हाला जनरल ऍग्रिकल्चर असू शकतं. जनरल ऍग्रिकल्चर म्हणजे करंट रिलेटेड आणि हे सगळा एक बेसिक पार्ट ह्या सगळ्या सब्जेक्टचा असणार. आणि उर्वरित जो पार्ट असणार आहे जो तुमचा कोर सब्जेक्ट असणार आहे म्हणजे इथं एमएससी वाले काय असणार आहे क्वालिफाय असणार आहे. तिथं एखाद्या विद्यार्थ्यांची सॉइल सायन्स मधून जर एमएससी झाली तर रिमेनिंग तो ऍग्रिकल्चरचा पार्ट राहील. तो सगळा कोणता सॉइल सायन्स या विषयाचा राहील. एखादा ऍग्रोनॉमीचा असेल त्याची एमएससी ऍग्रोनॉमी मधून झाली असेल तर ऍग्रोनॉमीचा त्याला तो एसआरएला सिलेबस राहील. ठीक आहे. ठीक आहे. आता ह्या गोष्टी क्लिअर झाल्या का? मी काय सांगितलं ते क्लिअर झालं का? ठीक आहे. म्हणजे असं तुम्ही समजू नका की मला बॉटनी करायचं नाही किंवा अॅनिमल करायचं नाही अॅनिमल हजबंड्री. ठीक आहे. हे तुम्हाला सगळे सब्जेक्ट
करावा लागणार आहे जर तुम्ही दोन्ही एक्झाम टार्गेट करत असाल तर. आणि तुम्हाला एक सांगितलंय फक्त आता अॅनिमल हजबंड्रीचा अभ्यास करायचा तर तुम्हाला किती फक्त अॅनिमल हजबंड्री आणि डेअरीचा किती तुम्ही हे केलं तर त्याचे 40 ते 50 पेजेसची नोट्स होईल. किती 40 ते 50 पेजेसची नोट्स एवढं तुम्हाला वाचायचंय. ठीक आहे, एवढं तुम्ही वाचलं तर तुमचा अॅनिमल हजबंड्री डेअरी सायन्सचा दोन्ही एक्झाम करता काय होणार आहे तुम्हाला उपयोग होणार आहे. ओके, हे क्लिअर झालं का आता मी काय सांगितलं. म्हणजे तुम्ही असं समजून घेऊ नका की मला डेअरी करायचं नाही किंवा बॉटनी नाही केला तरी चालतोय. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. ओके, आता त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट. ठीक आहे, आता जी काही आपली फॅकल्टी वगैरे आहे फॅकल्टी एकदम तुम्हाला प्रॉपर दिलेली आहे मी. ठीक आहे, आता पहिली एक गोष्ट असं एक स्टेटमेंट होतं थोडंसं मला आता कसे थोड्याशा गोष्टी तुम्हाला मला क्लिअर करून सांगावं लागतील. ठीक आहे, कारण की तुमच्या मनामध्ये गोंधळ नको म्हणून या गोष्टी क्लिअर करत आहे. अदरवाईज त्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट पण नाही. माझं काम फक्त माझ्या वर्कवर असतं आणि तुम्हाला कशी क्वालिटी देता येईल आणि मॅक्झिमम तुमचे सिलेक्शन कशी होतील याच्यावर माझं लक्ष असतं. ठीक आहे, तर बघा आता जे काही जीआरएफ एसआरएफ नेट वगैरे झालेली आपली ती फॅकल्टी वगैरे आहे. ठीक आहे, आयसीआरचे जे काही एक्झामिनेशन वगैरे झालेल्या आहेत. आता ह्या मुलांनी जे आपली फॅकल्टी आहेत ह्या एक्झाम सोबतच त्यांचा कॉम्पिटेटिव्हचा सुद्धा चांगल्या पद्धतीने ते अभ्यास केलेले आहेत. म्हणजे एमएससीला एखादा मुलगा लागला किंवा त्याची जीआरएफ नेट वगैरे क्लिअर वगैरे झाली. ठीक आहे, तर एसआरएफ वगैरे क्लिअर झाली तर असं नसतं की तो फक्त पीएचडीच करतोय. ठीक आहे, आणि पीएचडीला तुम्हाला सांगतो पीएचडी सोबतच असे कितीतरी विद्यार्थी असतात की ते एमपीसी युपीएससी असन बँकिंग वगैरे असन त्याचं स्टडी करत राहतात. आणि आपली जी फॅकल्टी आहे अशी सगळी फॅकल्टी जे पीएचडी सोबत त्यांचं अकॅडमिक पण एकदम स्ट्रॉंग आहे आणि सोबत जो काही तुमचा याचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा पार्ट आहे त्यांचा त्याच्यासोबत पण तो पण स्टडी चालू असतो. आणि सोबत ते इकडं पण टॉप असतात आणि त्यांचे जे काही बाकीच्या एक्झामिनेशन असेल. आता तुम्ही आपली फॅकल्टी बघितली तर जवळपास सगळ्या जीआरएफ एसआरएफ वगैरे ह्या क्वालिफाय आहेत. म्हणजे हे फॅकल्टी सगळ्यांना कॉम्प्युटर बेस्ड ज्या काही टेस्ट वगैरे होतात त्यांचं सगळ्यांचं नॉलेज आहे. ते क्लिअर वगैरे पण झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट आयबीपीएसच्या एफओच्या मेन्स वगैरे पण भरपूर विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, आता मेन्स वगैरे म्हणजे साहजिकच आहे त्याला अकॅडमिक पण त्याचं स्ट्रॉंग आहे आणि दुसरी गोष्ट त्याला कॉम्पिटेटिव्हचा सुद्धा अवेअरनेस आहे किंवा त्यांनी त्या एक्झाम प्रूव्ह करून दिलेलं आहे. ठीक आहे, असं त्याचा सिंपल अर्थ होतो. त्याच्यामुळे फॅकल्टी आपली टॉप आहे. तिथं काही ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट. तर ठीक आहे, आता तो विषय आता जास्त डिस्कस करण्यात पण काही अर्थ नाही कारण की आता आपण आपल्या वर्कवर फोकस करूया. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे मला थोडासा अवांतर पार्ट डिस्कस करायचा होता. त्याच्यानंतर आता जो मेन आपल्या आजच्या लेक्चरचा पार्ट आहे तो आपण डिस्कस करूया. ठीक आहे, हा आता एक कमेंट काय आहे. हा एफओ साठी चालेल का. बघा आता बेसिकली एफओ साठी चालेल का हा जो काही सिलेबस आहे. पहिली गोष्ट आता जरी ही बॅच आपली ठीक आहे ही बॅच आपली थोडीशी कृषी सेवक आणि विद्यापीठ भरती ओरिएंटेड असेल तरी पण जो काही तुम्हाला सिलेबस किंवा जो काही स्टडी करायचा आहे तुम्हाला ऑब्व्हियसली जिथं सॉइल सायन्स बाकी एखाद्या एफओला असेल किंवा ॲग्रोनॉमी असेल प्लांट पॅथॉलॉजी असेल किंवा बॉटनी असेल हा सिलेबस तुम्हाला सगळीकडे एकदा शिकले म्हणजे हा प्रत्येक एक्झामिनेशनला तुम्हाला कामाला येणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट क्लिअर करा तुम्ही की तुमचा एकदा एखाद्या सब्जेक्टचा प्रॉपर अभ्यास झाला तर प्रत्येक एक्झामिनेशनला कुठं पण तो सिलेबस असू द्या तिथं तुम्हाला 100% कामाला येणारच आहे. त्याच्यामुळे नो डाऊट की हा तुम्हाला उपयोग होईल का असं वेगळं काही नाही. तुम्हाला सॉइल प्रॉब्लेम सॉइल असेल फर्टिलायझर असेल प्लांट न्यूट्रिशनचा टॉपिक असेल इंडियाच्या किंवा महाराष्ट्राच्या सॉइल्स वगैरे असेल तर कोणती पण एक्झामिनेशन असू द्या हा सिलेबस किंवा ह्या सॉइल असेल किंवा हे प्रॉब्लेमॅटिक सॉइल असेल किंवा ते कन्सेप्ट असेल प्रत्येक एक्झामला सेमच असणार आहे. असं वेगळं काही नसतं. त्याच्यामुळं जे तुमचं बेसिक म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय कोणती पण एक्झामिनेशन असू द्या तुमचं बेसिक क्लिअर असलं पाहिजे. आणि ह्या बॅच मधून आपण बेसिक कसं आपलं क्लिअर होईल त्याच्यावर 100% कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. हा ऑदर सरळ सेवा जिथं जिथं ऍग्रीचा पार्ट आहे तिथं 100% हा सगळा सिलेबस तुम्हाला किंवा ही बॅच तुम्हाला तिथं कामाला येणार आहे. आणि जे आपलं बुक येते ते बुक जी ऍग्रिकल्चरची थेरॉटिकल एक्झामिनेशन असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन असेल मग ती कोणती पण असू द्या बँकिंगची असू द्या सरळ सेवेची असू द्या एमपीसीची असू द्या कोणती पण एक्झामिनेशन असू द्या इव्हन तुमची जीआरएफची असू द्या एसआरएफची असू द्या एमएससीपीची सीईटीची असू द्या अशा पद्धतीनं ते बुक डिझाईन केलेले आहे. म्हणजे तुम्हाला फक्त ते कृषी सेवक एक्झाम पुरतच मी बुक तुम्हाला प्रोव्हाइड नाही करत आहे. म्हणजे तेवढी एक्झाम जर झाली नंतर आपल्याला त्या पुस्तकाचा काही उपयोग नाही असं समजू नका. ते पुस्तक तुम्हाला जोपर्यंत तुम्ही स्टडी करताय ऍग्रीचा तोपर्यंत तुमच्या सोबत ठेवणार आहे तुम्ही ते पुस्तक. आणि 100% मी सांगतो की ते पुस्तक तुम्हाला एवढं सुटसुटीत मी करून दिलेलं आहे का म्हणजे तुम्हाला तिसरं बघायचीच गरज नाही. तिसरं तुम्ही पुस्तक उघडायला गेले तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या पुस्तकात कव्हर झालेल्या याचा तुम्हाला भास होईल. आणि दुसरी गोष्ट
आपलं पुस्तक जर तुम्ही वाचायला गेलेत आता, तर भरपूर गोष्टी तुम्हाला नवीन एक्झामच्या ट्रेंडनुसार तुम्हाला भेटणार आहेत. ठीक आहे, आता हे जे काही क्वेश्चन आहेत तुमचे मी लास्टला घेतो.